आज आपण भगवान विष्णूंना सुदर्शन चक्र कोणी दिले याबाबत माहिती पाहणार आहोत। हिंदू धर्मातील भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे दोन वेगळे देव नाहीत, तर त्या एकाच परमात्म्याचे दोन रूप आहेत, एक रक्षणकर्ता आणि दुसरा संहारकर्ता। या दोघांच्या परस्पर प्रेम, आदर आणि सहकार्याचे सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे सुदर्शन चक्राची कथा। एकदा राक्षसांनी पृथ्वीवर अत्याचार सुरू केले, धर्माचा नाश होऊ लागला आणि देवताही असहाय झाल्या। त्यावेळी भगवान विष्णूंनी ठरवले की अधर्माचा नाश करण्यासाठी त्यांना एक अपराजय अस्त्र हवे। त्यामुळे त्यांनी भगवान शंकरांची कठोर तपस्या सुरू केली। हिमालयाच्या थंड प्रदेशात हजारो वर्षे ते ध्यानधारणेत मग्न राहिले। विष्णूंच्या अखंड भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकर त्यांच्यासमोर प्रकट झाले। तेव्हा भगवान विष्णूंनी नम्रतेने विनंती केली, प्रभू, मला असे अस्त्र द्या जे धर्मरक्षणासाठी सदैव समर्थ ठरेल। तेव्हा महादेवांनी आपल्या त्रिनेत्रातून तेजाचा गोळा निर्माण केला आणि त्या तेजातून एक ज्वलंत दिव्य चक्र प्रकट झाले। त्यांनी ते भगवान विष्णूंना अर्पण करत सांगितले, हे चक्र माझ्या तेजाचे प्रतीक आहे। हे धर्माचे रक्षण आणि अधर्माचा नाश करण्यासाठी तुझ्या हातात सदैव फिरत राहील। तेच पुढे सुदर्शन चक्र म्हणून प्रसिद्ध झाले। हे फक्त शस्त्र नाही, तर सत्य आणि धर्माची दृष्टी सुदर्शन याचे प्रतीक आहे। या कथेतून आपल्याला समजते की शिव आणि विष्णू हे दोन नाहीत, शिवो विष्णुः हे एकच ब्रह्म आहे, जे कधी संरक्षण करते तर कधी संहार करून सृष्टीत संतुलन राखते। ओम नमो शिवाय।